नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता सुरुवात झालेली आहे. काल एसएचा पेपर झालेला आहे. आज एस1 आणि एस2 हे 2 पेपर झालेले आपल्याला दिसतात. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला एस पेपर फर्स्ट मधल्या हिस्ट्री आणि आर्ट कल्चर वरती जे आलेले होते, तर त्याच्यावरती आपण काय करणार आहोत की डिस्कशन करणार आहोत. पेपर कशा प्रकारचा होता, पेपरचं स्वरूप कसं आहे, किंवा पेपर किती मार्कांचा आहे, किंवा त्यात जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश असायला पाहिजे, याची आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. तर जीएस यूपीएससी मेन्स 2025 जनरल स्टडीज पेपर फर्स्ट मध्ये सामान्यपणे 3 विषय आहेत प्रमुख. एक तर म्हणजे हिस्ट्री, त्यानंतर जिओग्राफी, त्यानंतर सोसायटी. आपल्याला फक्त हिस्ट्रीचा आपण डिस्कशन करणार आहोत. तसा जर आपण ओव्हरऑल पेपर बघितला, तर पेपर आपल्याला थोडासा जिओग्राफीचा डॉमिनन्स सारखा दिसतो. पण या वेळच्या पेपरचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यूपीएससीनं हिस्ट्रीच्या सर्व कॉम्पोनंट्स योग्य न्याय दिलेला आहे. त्याचा कुठलाही एक कॉम्पोनंट सोडलेला नाही. एन्शंट असो, मिडीवल असो, मॉडर्न असो, त्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री असो किंवा पोस्ट इंडिपेंडन्स असो, प्रत्येक सेक्शनवरती काय केलेलं आहे यावेळी यूपीएससीनं सगळ्यांचा बॅकलॉग भरून काढलेला आहे. सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तेही आपण याच्यामध्ये बघणार आहोत. साधारणपणे 10 मार्काचे 150 शब्दांचे 4 प्रश्न आणि 15 मार्कांचे किंवा 250 शब्दांचे प्रश्न विचारले जातात. साधारणपणे 85 मार्काचे प्रश्न यावेळी काय केलेले आहेत की ते विचारले गेलेले आहेत. आता बऱ्याचदा अलीकडचा जो ट्रेंड आपल्याला दिसतो मुलांमध्ये, एन्शंट करा स्किप, मिडीवल करा स्किप, किंवा वर्ल्ड हिस्ट्री आम्ही करणारच नाही, वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये एकही प्रश्न येत नाही, किंवा पोस्ट इंडिपेंडन्स हे पण आपल्याला काय वाचायचं नाही आहे, त्यावरती सुद्धा काही प्रश्न येत नाहीत. तर कॅल्क्युलेटिव्ह ज्याला आपण काय म्हणतो की थोडासा प्रोफेशनल अप्रोच किंवा कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं कधीही चांगलं असतं. पण एक गोष्ट नेहमी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, ही स्पर्धा परीक्षा आहे. यूपीएससी असो, एमपीएससी असो, आयोगानं आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे घटक दिलेले आहेत, ते प्रामुख्याने आपल्याला काय करावे लागतात, ते अभ्यासावेच लागतात. तसंही आपण ट्रेंड अनालिसिस करून किंवा पीवायक्यू अनालिसिस करून कोणत्या गोष्टी करायच्या हे ठरवू शकतो. पण एक साधी गोष्ट आहे, की ओव्हरऑल जेवढे अभ्यासक्रमामध्ये घटक दिलेले आहेत, तर कमीत कमी त्यांच्याविषयी आपल्याला काही ना काहीतरी माहिती असावी. आपण त्याच्याविषयी थोडंफार काहीतरी वाचलेलं असावं किंवा वाचून आपण त्याच्या काहीतरी नोट्स बनवलेल्या असाव्यात. त्यामुळे काय होतं, की कधी-कधी आता आयोगानं तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीचं उदाहरण घेतलं, तर वर्ल्ड हिस्ट्रीला एखाद्या वर्षी प्रश्न आलेलेच नाही आहेत. पोस्ट इंडिपेंडन्स इंडियावरती सुद्धा प्रश्न आलेले नाही आहेत. पण म्हणून आपण जर ते स्किप केलं, तर मग असं होऊ शकतं. आता इथं तसं बघायला गेलं तर पोस्ट इंडिपेंडन्स इंडियावरती तसे बघायला गेलं तर 2 प्रश्न आहेत. वर्ल्ड हिस्ट्रीवरती त्याने एक प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं असे जे आपण दुर्लक्षित टॉपिक करतो, तर ते टॉपिक दुर्लक्ष करणं आपल्याला पुढच्या काळामध्ये पडू शकतं. तर आपण आता काय करूया, की मुख्य प्रश्नपत्रिकेवरती येऊ. प्रश्नपत्रिकेवरती आल्यानंतर एकूण आपल्याला 7 प्रश्न आहेत. त्यामध्ये काय-काय प्रश्न विचारलेले आहेत? त्या प्रश्नाचा काही करंट रिलेव्हन्स आहे का? तर या सगळ्या बाबी आपण अभ्यासणार आहोत. आता प्रामुख्यानं जर प्रश्नपत्रिका आपण बघितली, तर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला काय दिसतं? इट इज अ गुड ब्लेंड ऑफ कंटेम्पररी इश्यूज आणि स्टॅटिक इव्हेंट्स किंवा स्टॅटिक पार्ट. स्टॅटिक आणि कंटेम्पररी त्यांचा एक थोडक्यात मेळ घातलेला दिसतो. म्हणजे काही-काही प्रश्न आता तसं बघितलं तर इतिहास हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे. पण बऱ्याचदा काय होतं, की आजच्या काळामध्ये किंवा रिसेंटली ज्या काही चर्चेमध्ये घडामोडी असतात, तर त्या घडामोडी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. आता याच्यामध्ये महात्मा फुले आलेला आहे, स्मृतीवरती प्रश्न आलेला आहे, किंवा नेहरूंवरती प्रश्न आलेला आहे. तर असे काही जे प्रश्न आपल्याला दिसतात, तर ते प्रश्न सध्याच्या काळामध्ये कुठं ना कुठेतरी ते चर्चेत होते. चर्चेत असल्यामुळं कदाचित काय केलं असेल, ते परीक्षेमध्ये येऊ शकले असतील. तर कुठले प्रश्न आहेत, की ज्यांना थोडासा करंटचा रिलेव्हन्स आहे किंवा कुठले प्रश्न स्टॅटिक आहेत.
कुठले प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आहेत, तर याचा एक आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करू. तर पहिला जो प्रश्न आहे, डिस्कस सॅलियंट फीचर्स ऑफ द हडप्पन आर्किटेक्चर. आता खरं तर हा सिंधू संस्कृती स्थापत्य कलेवरती किंवा स्थापत्यावरती प्रश्न आलेला आहे. खरं बघायला गेलं तर UPSCनं हा बोनस दिलेला आहे. म्हणजे पहिलाच प्रश्न आणि सोपा प्रश्न, म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर अगदी 6वीच्या NCERT बुक पासून ते अगदी 12वी पर्यंत किंवा मोठमोठ्या रेफरन्स बुक मध्ये सुद्धा या गोष्टींचा आपल्याला समावेश आढळतो. मग तसा बघायला गेला तर UPSCनं काय केलेलं आहे, की हा प्रश्न हे 10 गुण आपल्याला किंवा हा 150 शब्दांचा प्रश्न आपल्याला बोनस दिलेला आहे. की सोपा प्रश्न विचारलेला आणि सिंधू संस्कृतीवरती का प्रश्न विचारला, तर तसंही बघायला गेलं तर सिंधू संस्कृतीवरती अधूनमधून प्रश्न येतच असतात. पण अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर सिंधू संस्कृती सातत्यानं चर्चेत आहे. अलीकडे भारत सरकारच्या याच्यामध्ये सुद्धा सिंधू किंवा हडप्पा संस्कृती म्हणण्यापेक्षा किंवा मोहेंजोदडो किंवा हडप्पा संस्कृती म्हणण्यापेक्षा आपल्या इकडं सिंधू सरस्वती घग्गर संस्कृती असं तिचं नामकरण केलेलं होतं. त्याच्यामुळं हडप्पा कायम चर्चेत आहे किंवा आता तामिळनाडूमध्ये किलाडीला उत्खनन सुरू आहे. त्याच्यामुळं हडप्पा संस्कृती काय आहे की चर्चेमध्ये आहे. किंवा गुजरातमध्ये काही नवीन साइट्स सापडल्या. त्याच्यामुळं हडप्पा संस्कृती चर्चेत आहे. किंवा पुण्याचं डेक्कन कॉलेज आणि IIT खरगपूर यांनी काही संशोधन केलं. त्याच्यामुळे हडप्पा संस्कृती चर्चेमध्ये आहे. त्यामुळे हा टॉपिक सातत्याने चर्चेत आहे. तो चर्चेत असल्यामुळं कदाचित त्याच्यावरती प्रश्न आला असेल किंवा विचारला असेल आणि तसंही बघायला गेलं तर तो स्टॅटिक मध्ये आहेच आहे. स्टॅटिक मध्ये सुद्धा तो महत्वाचा आहे. बाकी तो चर्चेत असो नसो त्याच्यावरती नेहमी पूर्व आणि मुख्य परीक्षेला प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. आता इथं काय नाही, फक्त त्यांनी काय केलेले की महत्वाची वैशिष्ट्य विचारलेली आहेत. सॅलियंट अस्पेक्ट, सॅलियंट फीचर्स ऑफ हडप्पन कल्चर किंवा हडप्पन आर्किटेक्चर, जे स्थापत्य आहे त्या स्थापत्याविषयी त्यांनी प्रश्न विचारले. त्या स्थापत्यामध्ये माहिती आता साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. प्रश्न एकदम सोपा आहे. अगदी नव्यानं तयारी करणारे जे कुणी असतील ते सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. मग इथं एक असा असा एक प्रश्न इथं निर्माण होऊ शकतो. असा जर साधा, सोपा, सरळ प्रश्न विचारला तर मग जास्तीत जास्त कसे गुण मिळवायचे? कारण सगळ्यांना माहिती आहे, की सिंधूच्या स्थापत्यामध्ये येतं काय? तर महत्वाचं म्हणजे टाउन प्लॅनिंग येतं. काय म्हणतो आपण त्याला? टाउन प्लॅनिंगमध्ये अप्पर टाउन, लोअर टाउन किंवा सगळे जे रस्ते होते ते एकमेकांना काटकोनात छेदणारे होते किंवा तिथं स्नानगृह होतं किंवा तिथं धान्याचं कोठार होतं किंवा तिथं भाजलेल्या विटा वापरलेल्या सॅनिटेशन सॅनिटेशनच्या बाबतीत खूप जागरूक होते किंवा शहरांना तटबंदी होती. ओके. तर या सगळ्या गोष्टी, या सगळ्या बाबी आपण कुठं ना कुठं तरी वाचलेल्या आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला अधिकचे मार्क कसे मिळवायचे? तर साधं म्हणजे इतरांच्या पेक्षा जर तुम्हाला एखादा मार्क जर चढ मिळवायचा असेल, तर तुम्ही काय करू शकता? तर डायग्राम काढू शकता. तुम्हाला काय करता येईल इथं? की जे सगळे रस्ते आहेत, ते रस्ते कसे काटकोनात छेदत होते एकमेकांना किंवा तुम्ही तिथं लोअर टाउन किंवा टाउनचं हे दाखवू शकता, त्याला तटबंदी दाखवू शकता, त्यात अप्पर टाउन दाखवू शकता, लोअर टाउन दाखवू शकता. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काहीतरी छोटासा डायग्राम काढता येईल. डायग्राम काढलं तर तुमचं उत्तर काय होईल, की इतरांपेक्षा वेगळं होऊ शकतं. हे प्रश्न साधा आहे, सोपा आहे, सरळ आहे. फक्त जर तो आपण व्यवस्थितपणे किंवा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला, डायग्रॅमॅटिकली मांडण्याचा प्रयत्न केला, तरीही आपल्याला इतरांपेक्षा अर्धा का असेना मार्क जास्त मिळू शकतो. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, की इतरांपेक्षा जास्त मार्क्स मिळवू शकतो. दुसरा जो प्रश्न आहे हा अकबरावरती. आता तुम्हाला माहिती आहे, की सम्राट अकबर हा आता तर एकदम चर्चेमध्ये होता. गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही सगळ्या प्रमुख न्यूज पेपर्सना बातमी वाचली असेल, की नवीन जे 8वीचं NCERTचं बुक आहे, त्या 8वीच्या NCERTच्या बुकमध्ये अकबरला काय दाखवलेलं आहे, की ब्रुटल पण सांगितलेलं आहे, की तो ब्रुटल होता आणि तो दुसऱ्या बाजूला तो सहिष्णू पण होता. ओके. तर अशा दोन्ही गोष्टी म्हणजे अकबराला आतापर्यंत काय मानलं जात होतं इतिहासाच्या पुस्तकामध्ये, की तो सहिष्णू आहे. मग त्याच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला सर्व धर्म समभाव दिसतो किंवा इतर धर्मांच्या प्रती तो सहिष्णू होता किंवा त्याच्या काही पॉलिसीजमुळं त्याला सहिष्णू मानलं जायचं. पण आताची जी NCERTची बुक आहे 8वीची, तर त्या बुकमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, की अकबराला क्रूर पण दाखवलेला आहे.
त्यामुळे अकबर काय होता, सातत्यानं चर्चेत होता. कदाचित त्याच्यामुळे काय केलं की अकबरावरती प्रश्न विचारला गेला असेल. तर इथं काय विचारलंय की एक्झामिन द मेन अस्पेक्ट्स ऑफ अकबर्स रिलिजियस सिनक्रेटिझम. सिनक्रेटिझमचा अर्थ काय होतो? सिनक्रेटिझम म्हणजे वेगवेगळ्या धर्मांना एकत्र आणणे किंवा ज्याला आपण थोडक्यामध्ये सर्व धर्म समभाव असं सुद्धा म्हणू शकतो. तर हा जो सिनक्रेटिझम आहे, तर त्या सिनक्रेटिझमचे आस्पेक्ट्स काय होते किंवा त्याची जी सहिष्णू धार्मिक दृष्ट्या जो तो सहिष्णू होता, तर त्या सहिष्णुतेचे आस्पेक्ट्स कुठले कुठले आहेत असं विचारलेलं आहे. आता ह्याचं उत्तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता की अकबराचा हा हा कालावधी होता, या कालावधीमध्ये अकबर होऊन गेला आणि तो काय होता की धार्मिक दृष्ट्या सहिष्णू होता किंवा त्याच्या कारकिर्दीमध्ये तो त्याच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे प्रसिद्ध होता. मग त्यातलं राजपूत धोरण असेल, मनसबदारीचं धोरण असेल किंवा धार्मिक धोरण असेल, तर ते तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये सांगू शकता. मग त्याच्या धार्मिक धोरणाचे वेगवेगळे आस्पेक्ट्स काय होते, तर तुम्हाला पहिल्यांदा सांगता येईल की सुली कुल नावाचं जे तसं धोरण आहे. सुली कुलचा अर्थ काय होतो? पीस टू ऑल. ओके. त्याच्यानंतर दुसरं त्याचं आहे की त्याने एक नवीन पंथाची स्थापना केलेली होती. दीन ए इलाही नावाचा एक पंथ होता. तर तो पंथ त्याची स्थापना केलेली होती. किंवा त्याचा इबादत खाना नावाचा एक इनिशिएटिव्ह होता की ज्याच्यामध्ये तो काय होता की वेगवेगळ्या धर्माच्या पंडितांना बोलवून तो काय करायचा की त्याच्यामध्ये चर्चा करायचा, धर्मांवरती चर्चा करायचा किंवा त्याचं जे राजपूत धोरण आहे ते सुद्धा एक उत्तम धार्मिक सहिष्णुतेचं उदाहरण मांडता येईल की प्रामुख्यानं राजपूत हे हिंदू होते आणि त्याच्या त्याच्या किंवा त्याच्या राजपुत्रांच्या अनेक बायका काय होत्या की राजपूत होत्या. त्याच्यामुळे काय झालं की बऱ्यापैकी अकबराला त्याचं हे जे धार्मिक सहिष्णुतेचं धोरण होतं, ते धोरण त्याला राजकीय दृष्ट्या सुद्धा फायद्याचं ठरलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्याच्या राजपूत बायकांना काय होतं की हिंदू धर्माचं आचरण करायला किंवा पूजापाठ करायला परवानगी होती. स्वतः अकबर सुद्धा काय होता की वेगवेगळ्या सण समारंभांमध्ये तो सहभागी होत होता. तर असे वेगवेगळे आस्पेक्ट आपण काय करू शकतो या अकबराच्या प्रश्नामध्ये लिहू शकतो. प्रश्न फक्त 150 शब्दांसाठी आहे, त्यामुळे आपल्याला खूप काही लिहिता येणार नाही. फक्त मेजर आस्पेक्ट्स आहेत. इंट्रोडक्शन मध्ये थोडक्यात अकबराची माहिती द्यायची आहे आणि ती माहिती दिल्यानंतर मेन बॉडीमध्ये त्याचे जे वेगवेगळे आस्पेक्ट आहेत, ते सुली कुल असेल, दीन ए इलाही असेल, इबादत खाना असेल किंवा त्याचं राजपूत धोरण असेल, त्या गोष्टी आपण लिहू शकतो किंवा मग त्याच्या काळामध्ये जे जे हिंदू ग्रंथ होते त्यांची काही भाषांतरं झालेली असतील, त्याचं आपण तिथं उदाहरण देऊ शकतो. ओके, तर अशी काही उदाहरणं आपल्याला देता येतील. मग कन्क्लुजन मध्ये सांगता येईल की अकबरानं जे सहिष्णुतेचं जे धोरण अवलंबलेलं होतं, तर त्याच्यामुळे काय झालं की पुढं ज्याला आपण कंपोजिट कल्चर म्हणतो, ते कंपोजिट कल्चर निर्माण होण्यामध्ये ते कसं हेल्पफुल ठरलं किंवा ते कसं उपयोगी ठरलं, ते आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येऊ शकतं. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो तो आहे आर्ट अँड कल्चर वरती. द स्कल्पचर्स फिल्ड द चंडेलाज आर्ट फॉर्म विथ रेझिलियंट विगर अँड ब्रेथ ऑफ लाईफ एल्युसिडेट. आता हा प्रश्न जो आहे हा प्युअर मध्ययुगीन काळातल्या कला संस्कृती संबंधित आहे. हा प्रश्न आहे मूर्तिकलेवरती विचारलेला आणि मूर्तिकला ती पण कुठली, तर चंदेला जे शासक होते मध्ययुगीन काळामध्ये, तर त्या चंदेला शासकांच्या काळातील मूर्तिकलेवरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की आयोगानं बऱ्याचदा स्थापत्य असेल किंवा मूर्तिकला असेल तर त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता खरं बघायला गेलं तर हा प्रश्न टेक्निकल नाहीये. आपल्याला कुठं मूर्त्यांसाठी कुठले दगड वापरले आणि त्याच्यावर कुणाचा प्रभाव होता असलं काही विचारलेलं नाही. त्यांनी काय केले की बऱ्यापैकी त्या मूर्त्यांमध्ये कशा मानवी भावना किंवा जे मानवी जीवनाशी संबंधित जे वेगवेगळे पैलू आहेत, तर ते पहिले पैलू कसे दिसून येतात, तर ते त्यांनी विचारलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की चंडेला स्थापत्य, मंदिर स्थापत्य जर बघितलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं खजुराहो आणि खजुराहोची जी मंदिरं आहेत, त्या खजुराहोच्या मंदिरांचं सुशोभीकरण करण्यासाठी बऱ्याचदा मूर्त्या वापरलेल्या आहेत आणि त्या मूर्त्यांमध्ये आपल्याला काय होतं की तत्कालीन सामाजिक जीवन, मानवी जीवन, बऱ्याचशा मूर्त्या तुम्ही बघाल की कामुक आहेत किंवा इरोटिक इमेजेस आहेत. त्यांच्यामध्ये भावभावना दिसतात. तर या सगळ्या गोष्टी तिथं चंदेलांच्या काळामध्ये किंवा त्यांच्या आर्ट फॉर्ममध्ये आपल्याला दिसून येतात. ते आपण काय करायचं की उदाहरणासहित आपण तिथं सांगू शकतो. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय करायचं की चंदेला शासक कुठल्या काळामध्ये होते, त्यांच्या काळामध्ये मंदिर स्थापत्य किंवा मूर्तिकलेची कशी भरभराट झाली, ते आपण एक मध्ये सांगू.
शकतो. त्याच्यानंतर मुख्य भागामध्ये काय करायचं आहे, की तिथल्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींमधून कशा वेगवेगळ्या मानवी जीवनाशी संबंधित किंवा मानवी स्वभावाशी संबंधित कसे वेगवेगळे पैलू त्याच्यातून दिसून येतात. त्या मूर्त्या कशा कामुक होत्या किंवा शृंगारिक होत्या. तर असे वेगवेगळे पैलू आपण मुख्य भागामध्ये सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे थोडासा त्याला आपण आउट ऑफ द बॉक्स प्रश्न म्हणू शकतो. खरं बघायला गेलं तर हा प्रश्न थेट आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळाशीही जोडता येत नाही किंवा स्वातंत्र्यानंतर आपण त्याला मेनली जोडू शकतो. तसंही बघायला गेलं तर आपण पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाशी संबंधित हा प्रश्न घेऊ शकतो. द इथॉस ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया स्टँड फॉर द कॉम्बिनेशन ऑफ प्रोफेशनलिझम विथ नॅशनॅलिस्टिक कॉन्शियस इल्युसिडेट. अतिशय वेग स्वरूपाचा प्रश्न आहे आणि वेग स्वरूपाचा प्रश्न असल्यामुळं काय होतं की थोडंसं उत्तर लिहायला या प्रश्नाचं उत्तर लिहायला थोडंसं चॅलेंजिंग आहे. थोडा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की आपण त्याचं उत्तर लिहूच शकत नाही. आता आपण एथिक्स सारखा विषय असेल किंवा पॉलिटी सारखा विषय असेल, इतिहासासारखा विषय असेल, बरचसं आपण प्रशासनाविषयी वाचलेलं आहे. मग ते ब्रिटिश काळातलं प्रशासन असू दे, ब्रिटिश काळातले जे महत्वाचे प्रशासकीय अधिकारी होते, भारतीय प्रशासकीय अधिकारी जसे एस.एन. बॅनर्जी होते, सुभाष बाबू होते किंवा आर.सी. दत्त होते. तर स्वातंत्र्यानंतर जर आपण पाहिलं तर व्ही.पी. मेनन होते, के.पी.एस. मेनन होते. असे खूप सारे अधिकारी होते, की ज्या अधिकाऱ्यांमध्ये जी प्रशासनातली जी सचोटी लागते किंवा जी कार्यकुशलता आहे, तर त्या कार्यकुशलतेबरोबरच त्यांच्यामध्ये प्रखर राष्ट्रवादाची भावना होती. आर.सी. दत्त त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, की ब्युरोक्रॅट असून सुद्धा त्यांनी काय केलं, की ब्रिटिश आर्थिक समीक्षा करायचं काम त्यांनी केलेलं होतं. किंवा के.पी.एस. मेनन असतील, ते फॉरेन सेक्रेटरी होते म्हणजे किंवा व्ही.पी. मेनन असतील. तर या लोकांनी काय केलेलं आहे, की स्वातंत्र्यानंतर आपला चांगला ठसा उमटवलेला दिसतो. तर थोडंफार काय करता येईल, की प्रश्न किंवा त्याचं उत्तर लिहिताना जरी पॉइंट्स अतिशय वेग किंवा अस्पष्ट असले, तर थोडीफार आपण उदाहरणं वापरून किंवा जे काही आपण थोडंफार एथिक्समध्ये शिकलेलो आहोत किंवा पॉलिटीमध्ये थोडंफार शिकलेलो आहोत, इतिहासामध्ये थोडंफार शिकलेलो आहोत, तर त्याचा वापर करून थोडासा कॉमन सेन्स वापरण्याची गरज आहे. अगदी आपण या क्षणाला टू द पॉइंट उत्तर लिहायचं म्हटलं तर ते थोडं कठीण आहे. म्हणजे कठीण म्हणजे काय अजिबात ते अशक्य नाही असं नाही. आपण लिहू शकतो. फक्त थोडीशी उत्तराची जुळवाजुळव करावी लागेल. आपल्याकडे सगळा साठा आहे, माहिती आहे. फक्त ती थोडीशी योग्य पद्धतीने तिथं मांडण्याची गरज आहे. फक्त हा 150 शब्दांसाठी विचारलेला आहे. आपण 1-2 उदाहरणं देऊन सुद्धा इथं काय करू शकतो, की जे महत्त्वाचे काही ब्युरोक्रॅट्स होते, की त्यांच्यामध्ये प्रोफेशनलिझम प्रोफेशनलिझम बरोबरच नॅशनलिस्टिक कॉन्शियस कसा होता, हे सुद्धा काय करू शकतो, की आपण सहित स्पष्ट करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, तो आहे महात्मा ज्योतिबा फुलेंवरती. आता तसं बघायला गेलं तर हा मॉडर्न इंडियावरचा प्रश्न आहे आणि सामाजिक, धार्मिक सुधारणा चळवळींवरचा प्रश्न आहे. अगदी स्पेसिफिक सांगायचं झालं, तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या बॅकवर्ड क्लास मूव्हमेंट होत्या, त्यापैकी सत्यशोधक मूव्हमेंट किंवा सत्य चळवळ ही एक महत्त्वाची चळवळ होती. तर त्या चळवळीशी संबंधित प्रश्न होऊ शकतात. तर तसं ते नॉर्मल आहे. कारण सामाजिक धार्मिक चळवळी असतील किंवा खालच्या जातींच्या चळवळी असतील तर त्याच्यावरती स्वाभाविकपणे प्रश्न येणारच आहे. कारण तो इतिहासाचा भाग आहे. पण महात्मा फुलेंवरती प्रश्न येण्याचं कारण असं असू शकतं, की अलीकडेच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महात्मा फुलेंना अ, भारतरत्न पुरस्कार दिला जावा, असा एक ठराव केला गेलेला होता. नुकताच महात्मा फुलेंच्या जीवनावरती काय झालेलं आहे, की एक बायोपिक किंवा एक चित्रपट आलेला होता. त्याच्यामुळे सुद्धा देशभरामध्ये महात्मा फुले चर्चेत होते. त्यानंतर आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी काय केलेलं होतं, की त्यांच्या महात्मा फुलेंच्या 199व्या बर्थ अॅनिव्हर्सरी निमित्त त्यांचा सुद्धा आपल्या भाषणामध्ये गौरवपूर्ण उल्लेख केलेला होता महात्मा फुलेंचा. तर त्यामुळं कदाचित महात्मा फुले अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सातत्यानं चर्चेत दिसत होते आणि आता 199 वर्ष झालेली आहेत तर त्यांच्या जन्माला. त्यामुळे बऱ्यापैकी ते आता ते 200 वर्ष त्यांना पूर्ण होतील. त्यामुळे कदाचित हा प्रश्न आला असू शकेल. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, की डिस्कस असं म्हटलेलं आहे इथं. प्रश्न काय आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले's रायटिंग्स अँड एफर्ट्स ऑफ सोशल रिफॉर्म्स टच्ड
इश्यूज ऑफ ऑलमोस्ट ऑल सबाल्टर्न क्लासेस. आता सबाल्टर्न क्लासेस म्हणजे कोण? अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर वंचित समूह, डिप्रायव्हड क्लासेस, अंडर प्रिव्हिलेज्ड क्लासेस. आता अंडर प्रिव्हिलेज्ड किंवा वंचित समूहामध्ये कोण येतं? स्त्रिया येतात, त्याच्यामध्ये दलित येतात, ओके, आदिवासी येतात. तर हा जो रंजला गांजला, अगदी तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर जो रंजला गांजला समूह होता, तर त्या समूहाला महात्मा फुलेंनी आपल्या लिखाणातून, त्या कार्यातून या समूहापर्यंत पोहोचण्याचा किंवा या समूहासाठी त्यांनी कार्य केलेलं आपल्याला दिसतं. आता त्यांची जी पुस्तकं आहेत, तुम्हाला तुम्हाला सुद्धा बरीचशी पुस्तकं माहीत असतील. तुम्ही अगदी कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता, की महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांचा आसूड नावाचं पुस्तक आहे. तर ते शेतकरी हा सुद्धा वंचित घटक आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी त्यामध्ये मांडलेले आहेत. त्याच्यानंतर ब्राह्मणाचे कसब किंवा गुलामगिरी याच्यातून जे दलित किंवा अस्पृश्य आहेत, क्षुद्र, अतिशूद्र असा शब्द महात्मा फुले वापरायचे. तर त्यांचे प्रश्न त्यांनी त्यातून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांना सोबत घेऊन त्यांनी मुलींची शाळा काढली. जे स्त्रिया हा जो वंचित घटक होता, त्यांना त्यांनी कुठेतरी टच केलेला दिसतो. ओके, तर त्यामुळं त्यांचं कार्य असो किंवा त्यांचं लिखाण असो, त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, की वंचित समूहापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. वंचितांना काय केलेलं आहे, की न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीमध्ये माननीय नरेंद्र मोदींनी सुद्धा काय केलेलं आहे, की महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. तर हा प्रश्न याच्यामध्ये सिंपल आपण काय करू शकतो, की महात्मा फुलेंचा काळ किंवा महात्मा फुले कधी जन्माला आले, त्यांनी काय केलं, अ, हे एक एक साधारणपणे 30 ते 35 शब्दाचा काय करायचं, की इंट्रोडक्शन करायचं महात्मा फुलेंवरती. त्याच्यानंतर साधारणपणे आपण 120 शब्दामध्ये किंवा 125 शब्दामध्ये काय करू शकतो, जे कार्य आहे, त्यांनी केलेलं कार्य, स्त्रियांसाठी केलेलं कार्य, शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य किंवा शूद्रातिशूद्रांसाठी केलेलं कार्य, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्या पुस्तकातून मांडलेले प्रश्न आपण काय करू शकतो, अगदी बुलेट फॉर्ममध्ये इथं लिहू शकतो. पॉइंट फॉर्ममध्ये आपण काय करता येईल आपल्याला तिथं लिहिता येईल. ओके. मग तुम्हाला जर कन्क्लुजन करायचं तर मग महात्मा फुलेंचं कार्य कसं हे होतं, रिव्होल्युशनरी होतं, क्रांतिकारी होतं, की त्या कार्याचा प्रभाव आपल्याला पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती दिसतो, शाहू महाराजांवरती. किंवा त्यांनी जे विचार मांडले त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब आपल्या संविधानामध्ये पडलेलं आपल्याला दिसतं. अशा काही गोष्टी वापरून आपण त्याचं काय करू शकतो, कन्क्लुजन करू शकतो. ओके. हा 250 शब्दांसाठी प्रश्न आहे. त्यामुळं याचं उत्तर थोडंसं दीर्घ लिहावं लागेल. सविस्तर मुद्दे आपल्याला लिहावे लागतील. फक्त महात्मा फुलेंच्या पुस्तकांची नावं किंवा त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना लिहून उपयोगाचं नाहीये. तर त्यांनी कुणाकुणासाठी नेमकं काय कार्य केलं, त्यांच्या पुस्तकांमध्ये मधून त्यांनी नेमकं काय मांडण्याचा प्रयत्न केला, याच्यामध्ये आपल्याला सावित्रीबाई फुलेंचा सुद्धा काय करावं लागेल, की उल्लेख करावा लागेल, की त्यांच्यासोबत त्यांनी कशाप्रकारे कार्य केलेलं आहे. ओके. त्यानंतर आपला पुढचा जो प्रश्न आहे, तो आहे ट्रेस इंडियाज कन्सॉलिडेशन प्रोसेस ड्युरिंग अर्ली फेज ऑफ इंडिपेंडन्स टर्म्स ऑफ पॉलिटी, इकॉनॉमी अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. आता हा प्रश्न आहे पोस्ट इंडिपेंडन्स इंडियावरचा. त्यातल्या त्यात अजून स्पेसिफिक सांगायचं झालं तर हा प्रश्न आहे नेहरू एरा. नेहरूंचा जो कालखंड आहे 1947 ते 1964 या काळावरचा हा प्रश्न आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या काळामध्ये काय झालेलं, राजकीय क्षेत्रामध्ये भरीव काम झाले, आर्थिक क्षेत्रामध्ये काम झालेलं आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम झालेलं आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये काम झालेलं आहे. कारण नेहरूंना काय म्हटलं जातं, की हे परराष्ट्र धोरणाचे जनक म्हटलं जातं. तर ह्या प्रश्नाला पण थोडासा मला कंटेम्पररी टच वाटतो. कारण नेहरू आजकाल सातत्यानं चर्चेत असतात. नेहरूंची धोरणं म्हणजे अगदी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वेनी दोन्ही प्रकारे नेहरूंची धोरणं आजकाल सध्या चर्चेत असताना आपल्याला दिसतायत. कदाचित त्या पार्श्वभूमीवरती हा प्रश्न आला असेल. तर या प्रश्नामध्ये एक गोष्ट आहे साधी, की मगाशीच मी म्हटलं, की बऱ्याचदा आपण काय केलेलं आहे, की हा जो टॉपिक आहे तर तो आपण स्किप केलेला आहे किंवा स्किप करण्याची आपली टेंडन्सी आहे. पण ते कृपया असं करू नका. खास करून नेहरूंचा काळ असेल, शास्त्रीजींचा काळ असेल किंवा इंदिरा गांधींचा काळ असेल, अ, हा कालावधी आपल्याला बघावाच लागेल. या कालावधीमध्ये खूप साऱ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आधी सुद्धा प्रश्न आलेला आहे. हरित क्रांतीवरती प्रश्न आलेला आहे. इंदिरा गांधींच्या काळामध्ये जे पाकिस्तानबरोबर युद्ध झालं त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. भूदानवरती तो प्रश्न आलेला आहे. त्यानंतर शास्त्रीजींच्या कालखंडावरती प्रश्न आलेला आहे.
असे बरेचसे प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, की हा जो कमीत कमी स्वातंत्र्यानंतरची जी पहिली 25-40 किमान 25-30 वर्ष आहेत. तर त्या 30 वर्षांचं तरी आपण काय करावं, की कमीत कमी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत असाव्यात. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, की आपण जो स्वातंत्र्यानंतरचा जो पहिला काळ आहे 1947 ते 1964 पर्यंतचा, जो ज्याला नेहरू कालखंड म्हटलं जातं, तर त्या नेहरू कालखंडाची आपण इंट्रोडक्शनमध्ये थोडक्यात माहिती द्यायची, एकदम ब्रीफमध्ये माहिती द्यायची आणि या काळामध्ये कसं राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक किंवा परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रामध्ये कसे मोठे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. तर त्याचा एक आपण एक 30 ते 35 शब्दामध्ये एक ब्रीफली काय करायचा त्याचा आढावा घ्यायचा इंट्रोडक्शनमध्ये. त्याच्यानंतर मग आता इथे काय म्हटलेलं आहे, की ट्रेस असं म्हटलेलं आहे सोशो कंडिशन तो कन्सॉलिडेशन प्रोसेस बद्दल जे म्हणते ट्रेस असा शब्द त्याने वापरलेला आहे. तर आपण सिंपल काय करायचं उत्तराच्या मुख्य भागामध्ये आता इथे त्यांनी पहिला शब्द काय वापरलेला आहे पॉलिटी. पॉलिटी जर वापरला असेल, तर मग आपल्याला इथं काय करायचं, की राजकीय क्षेत्रामध्ये काय-काय घडामोडी घडल्या? सगळ्यात पहिली घडामोड काय झाली, की आपण घटनेचा स्वीकार केला, राज्यघटनेचा स्वीकार केला. त्याच्यानंतर दुसरी घडामोड काय झाली, तर संस्थानांचं एकीकरण झालं. तिसरी घडामोड काय झाली, तर भाषावार प्रांत रचना झाली. चौथी राजकीय क्षेत्रामधील जर घडामोड म्हटली तर अ, हे काय म्हणतो आपण प्रिन्सली स्टेटचं सॉरी काय म्हणता येईल त्याला? भाषावार प्रांत रचना आपण म्हणू शकतो. तर या राजकीय क्षेत्रातल्या काही इलेक्शन्स जे आपलं जे पहिलं सार्वत्रिक निवडणूक झाली, तर त्या सार्वत्रिक निवडणूक याच काळामध्ये झालेली आहे. तशी ती राजकीय काळातली महत्त्वाची घडामोड आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला किंवा पंचवार्षिक स्वीकार केला आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं दिसतं, की प्रामुख्यानं धरणं बांधणं. ते धरणं बांधण्यावरती किंवा अवजड उद्योगांच्या विकासासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत किंवा लँड रिफॉर्म्स आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. भले लँड रिफॉर्म्स हे काय पूर्णपणे यशस्वी जरी नाही ठरले किंवा जरी भारतातलं पूर्णपणे दारिद्र्य जरी निर्मूलन झालेलं नसलं, तरी काय केलेलं आहे, की आर्थिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न त्यावेळी झालेला होता. पी-एस-यूज पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग निर्माण केले गेले. मोठमोठी धरणं किंवा मोठमोठे पोलाद प्रकल्प उभं करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. त्याच्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं, तर नेहरूंच्या काळामध्ये आय-आय-टी सारख्या संस्था उभा केल्या गेल्या किंवा अणु क्षेत्रातलं संशोधन असेल किंवा सायंटिफिक टेम्परवरती भर दिला गेलेला होता. वैज्ञानिक दृष्टिकोनावरती भर दिला गेलेला दिसतो. भले आपल्याकडे निरक्षरता जरी असली किंवा निरक्षरता त्यावेळी होती किंवा त्याच्यानंतर जरी कायम राहिलेली असली, तरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अ, मोठ्या प्रमाणावरती लक्ष दिलं गेल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत. तर जसं मी म्हटलं, की नेहरूंनी काय केलं, की भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया घातला. नेहरू हे आंतरराष्ट्रीय जाण असणारे एक महत्त्वाचे नेते होते. भले भारत हा मागास असला, भारत हा तिसऱ्या जगातला देश असला, तरी नेहरूंची आंतरराष्ट्रीय पातळीवरची जी लोकप्रियता होती किंवा त्यांना एक नेता म्हणून जी मान्यता होती ती निर्विवाद होती. नेहरूंच्या काळामध्ये काय दिसतं आपल्याला, एकतर नेहरूंनी काय केलेलं होतं, की ते तिसऱ्या जगातील देश आहेत. आशिया किंवा आफ्रिकेतील तर त्या देशांच्या नेत्यांना किंवा त्या देशांना त्यांनी एकत्र आणायचा प्रयत्न केलेला होता. त्यासाठी दिल्लीत आफ्रो एशियाई कॉन्फरन्स भरवली गेलेली होती. त्याचा आपल्याला त्याच्यामध्ये उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर नामची स्थापना आहे. नाम नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट तर त्याच्यात नेहरू काय होते, की अग्रणी नेते होते नाममध्ये किंवा तिसऱ्या जगाचे ते अग्रणी नेते होते. त्याच्यानंतर पंचशील धोरण असेल, ओके. तर एकंदरीत जर त्यांचं परराष्ट्र धोरण जर बघितलं, तर चीनसोबतचं जर युद्ध जर आपण लक्षात घेतलं, तर ते थोडंसं त्या चीनसोबतच्या युद्धाला आपण त्यांच्या परराष्ट्र धोरणाची मर्यादा म्हणू शकतो. अदरवाईज काय केलेलं आहे, की त्यांनी परराष्ट्र धोरणाचा भक्कम पाया निर्माण केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे चीनबरोबरचं युद्ध जर सोडलं, तर भारताने काय केलेलं आहे, की कित्येक देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा दिलेला आहे किंवा त्याला आपण निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला त्यांनी पाठिंबा दिलेला होता. जे तिसऱ्या जगाचे प्रश्न आहेत ते आपण हिरिहिरीनं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती मांडलेले होते. ओके. अ, हे आपलं किंवा जे महत्त्वाचे वाद होते, जसं सुएझ कालव्याचा वाद असेल किंवा कोरियन युद्ध असेल, त्याच्यामध्ये सुद्धा भारतानं काय केलेली होती, की मध्यस्थी केलेली होती. तर अशा
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतात की खूप साऱ्या घडामोडी या काळामध्ये घडलेल्या होत्या. तर याच्या कन्क्लुजन मध्ये आपण काय लिहू शकतो, तर नेहरूंच्या काळामध्ये किंवा सुरुवातीच्या काळामध्ये आता नेहरूंचा जरी इथं उल्लेख नसला तरी सुरुवातीचा काळ काय आहे की नेहरूंचाच काळ आहे. मोठ्या प्रमाणात राजकीय असेल, सामाजिक, आर्थिक किंवा परराष्ट्र क्षेत्रामध्ये मोठमोठ्या घडामोडी घडल्या किंवा त्याचा पाया घातला गेला. तर तो पाया घातल्यामुळं काय झालं की आज आपण भारताला बघतो की भारत ही जगातली मोठी लोकशाही आहे किंवा एवढी मोठी लोकसंख्या असून सुद्धा भारत हा काय करताना दिसतो, आगेकूच करताना दिसतो किंवा तो यशस्वी पुढे वाटचाल करताना दिसतो. तर भारताच्या भविष्याचा जो पाया आहे तर तो याच काळामध्ये घातला गेला असं आपण कन्क्लुजन मध्ये सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे वर्ल्ड हिस्ट्रीवरती. आता वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे सगळ्यात दुर्लक्षित केला गेलेला किंवा स्किप केला गेलेला टॉपिक आहे. जनरली वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास कुणीही करत नाही. पण तो अभ्यास केला गेला पाहिजे. भले परीक्षेत प्रश्न येवो अथवा न येवो. कारण इथं जे आपण वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जे काही नॉलेज घेणार आहोत किंवा जी काही माहिती मिळते, ते आपल्याला मल्टिपल सब्जेक्ट्समध्ये वापरता येते. इथिक्समध्ये वापरता येते, जीएस फर्स्टमध्ये वापरता येते, एसेमध्ये वापरता येते. मुलाखतीत आपण काही ना काही वापरू शकतो. त्यामुळे वर्ल्ड हिस्ट्री काय व्हावा की त्याचा अभ्यास व्हावा. मिनिमम जे महत्वाचे टॉपिक आहेत, जसं अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती असेल, 2 महायुद्ध असतील, असेल, हे टॉपिक तरी आपण आवर्जून अभ्यासले पाहिजेत. कारण याच्यावरती काय होऊ शकतं की थेट प्रश्न तर येऊ शकतोच. त्याशिवाय कधी-कधी काय होतं की एखाद्या वेळेस आधुनिक भारताच्या किंवा जी आपली फ्रीडम स्ट्रगल आहे, त्या फ्रीडम स्ट्रगलला जोडून सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. जसे आधी आयोगाने विचारलेले आहे. त्यामुळं वर्ल्ड हिस्ट्रीकडे शक्यतो दुर्लक्ष करू नये. भले 1 प्रश्न येऊ दे, नाहीतर 0 प्रश्न येऊ देत. आता हा प्रश्न तसं बघायला गेलं, तर हा काही आउट ऑफ द बॉक्स नाही. अतिशय साधा, सोपा, सरळ प्रश्न आहे. फ्रेंच त्यांनी तो विचारलेला आहे. हे काय विचारलंय तर रिलेव्हन्स विचारलेलं आहे. मोस्टली काय होतं, इतिहास का वाचायचा? तर ते ते तुम्ही एक हे आहे इंग्लिशमध्ये, दोज हू डू नॉट रीड हिस्ट्री आर डूम्ड टू रिपीट इट. ते जरी आपण पुढे वाटचाल करत असलो तरी सातत्यानं आपल्याला काय करावं लागतं की इतिहासाचा सुद्धा वेध घेत राहावं लागतं किंवा ज्या झालेल्या चुका आहेत त्यातून आपल्याला पुढे वाटचाल करायची असते किंवा ज्या काही गोष्टी प्रेरणादायी आहेत तर त्या गोष्टी आपल्याला सातत्यानं लक्षात ठेवाव्या लागतात. इतिहासामध्ये जे काही सगळं घडलेलं आहे किंवा भूतकाळात जे काही घडलेलं आहे ते काही सगळंच काही वाईट नसतं किंवा सगळंच काही अनावश्यक नसतं. त्यातल्या प्रत्येक गोष्टी आज सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे समर्पक असताना दिसतात. मागं आपण पाहिलं असेल की गांधीजींच्या विचारांची समर्पकता त्याच्यावरती सुद्धा आयोगाने काय केलेलं आहे की प्रश्न विचारलेला होता. त्यामुळं एखादा नेता असेल, एखादी घटना असेल, त्यांची समर्पकता नेहमीच असते. आणि फ्रेंच रिव्होल्यूशनचं जर आपण उदाहरण घेतलं तर फ्रेंच रिव्होल्यूशन का महत्वाचे आहे, तर तो राजेशाही च्या विरोधातला लढा होता. त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता सहभागी झालेली होती. राजेशाही हटवून प्रजासत्ताक आणलं गेलेलं होतं. त्यामुळं फ्रेंच राज्यक्रांतीनं मग लोकशाही असेल किंवा प्रजासत्ताक असेल किंवा स्वातंत्र्य, समता, बंधुता असेल किंवा राष्ट्रवाद असेल, त्याच्यानंतर सेक्युलरिझम असेल, तर अशी बरीचशी तत्व आपल्याला दिलेली आहेत किंवा ती जगाला दिलेली आहेत किंवा ह्या तत्वांचा युरोप बरोबर जगातल्या अनेक देशांवरती प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. कित्येक देशांमध्ये तिथं स्वातंत्र्याचे लढे सुरू झाले. मग जसं आपण युनिफिकेशन ऑफ इटली, युनिफिकेशन ऑफ जर्मनी असेल किंवा 19व्या शतकामध्ये जी युरोपमध्ये जी राष्ट्रवादाची लाट पसरवली होती, तर ती लाट सुद्धा आपल्याला काय दिसते की तिचा एक प्रकारे फ्रेंच राज्यक्रांतीचाच आपल्याला तो प्रभाव दिसतो. इव्हन भारतावरती प्रभाव आहे, भारताच्या संविधानावरती प्रभाव आहे. त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना फ्रेंच राज्यक्रांती विषयीची बेसिक माहिती असणं गरजेचं आहे की ती क्रांती काय होती, कुणाविरोधात होती, प्रिव्हिलेज्ड आणि अंडर प्रिव्हिलेज्ड यांच्यामधला तो संघर्ष होता. त्या संघर्षाचं फलित काय होतं, कुठली कुठली तत्व या क्रांतीने दिली आणि त्याचा काय प्रभाव पडला किंवा आताच्या काळामध्ये सुद्धा ती कशी समर्पक ठरतात. अजून एक महत्वाचं हे म्हणजे स्त्रीवाद. अनेक स्त्रियांनी काय केलेलं होतं की राज्यक्रांतीमध्ये सहभाग घेतलेला होता. किंबहुना स्त्रीवादाची सुरुवातच इथून पुढे झाली असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे आजच्या काळामध्ये लोकशाही समोरच्या समस्या असतील
किंवा स्वातंत्र्य हा मुद्दा असतील, स्त्रियांचे मुद्दे असतील, धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा असेल, राष्ट्रवादाचा मुद्दा असेल. ओके. तर अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी फ्रेंच रिव्होल्यूशन आज सुद्धा काय आहे की समर्पक आहे आणि ती नेहमी समर्पक राहील. कारण फ्रेंच रिव्होल्यूशनने काय केलेलं आहे की जी तत्व दिलेली आहेत ती सगळी काय आहेत की वैश्विक तत्व आहेत. मानवी हक्काचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता. त्यावेळी मानवी हक्काचा जाहीरनामा त्यांनी केला होता. त्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबी होत्या किंवा तिथल्या नॅशनल असेंब्लीने कुठले कुठले ठराव केलेले होते. तर त्या ठरावांमधून किंवा त्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातूनच ही तत्व आलेली आहेत. ही तत्व आत्ताच नव्हे तर येणाऱ्या पुढच्या काळासाठी सुद्धा काय ठरणार आहेत ही समर्पक ठरणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 7 प्रश्न विचारले गेलेले होते. आयोगानं बऱ्यापैकी काय केलेलं आहे की सर्व घटकांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय 85 मार्कासाठी आपल्याला काय केलेलं आहे की हिस्ट्री विचारलेला आहे. फक्त एकच प्रश्न असा थोडासा आउट ऑफ द बॉक्स आहे. बाकी जर प्रश्न आपण बघितले तर अतिशय मॉडरेट टू इझी या कॅटेगरीमध्ये येतील. कित्येक प्रश्न तर सोपेच होते. अगदी सहजपणे आपण त्याची उत्तरं देऊ शकतो. काही प्रश्नांना थोड्याशा स्पेसिफिक गोष्टींची गरज होती आणि जो ब्युरोक्रसीवरती जो प्रश्न आलेला होता तो थोडासा आपण काय म्हणू शकतो की आउट ऑफ द बॉक्स म्हणू शकतो. आउट ऑफ द बॉक्स जरी असला तरी थोडाफार जे आपल्याला इतर ह्याच्यातलं जे नॉलेज आहे किंवा थोडंफार आपण कॉमन सेन्स ज्याला म्हणतो, कॉमन सेन्स वापरून सुद्धा आपल्याला काय करता येऊ शकतं, त्याचं उत्तर लिहिता येऊ शकतं. तर येत्या काही दिवसांमध्ये आपण काय करणार आहोत, की यातला जो प्रत्येक प्रश्न आहे, त्या प्रत्येक प्रश्नाचं डिस्कशन, त्याशिवाय त्याचे मॉडेल आन्सर्स पण आपण काय करणार आहोत, की व्हिडिओच्या मार्फत देण्याचा किंवा आणि त्याची पीडीएफ देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, अजून एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून सांगावी वाटते, की यूपीएससी असेल किंवा राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. आता नवीन जो पॅटर्न आहे, तर त्या पॅटर्नला उपयोगी ठरतील अशा 2 सीरीज इग्नाइट अकॅडमीतर्फे सध्या सुरू आहेत. त्यातली एनसीईआरटी फाउंडेशन सीरीज सध्या सुरू आहे. त्याच्यानंतर स्टेट बोर्ड सीरीज सुरू आहे. ह्या दोन्ही सीरीजचा आपण जे फ्रेशर असतील त्यांनी सुद्धा लाभ घ्यावा. जे आता सध्या प्रिपरेशनमध्ये आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या प्रिपरेशनमध्ये एक व्हॅल्यू एडिशन ते होऊ शकतं. तर ह्या सीरीजचा काय करा, की तुम्ही सातत्यानं मागोवा घेत राहा, त्याचा फायदा घेत राहा आणि इग्नाइट अकॅडमीचा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याच्याही टचमध्ये राहा. कारण यूपीएससी, एमपीएससीशी संबंधित वेगवेगळ्या अपडेट्स असतील. अगदी कुणी तयारी करावी, कशी तयारी करावी, ऑप्शनलची तयारी कशी करावी, मीडियम कुठलं ठेवावं, असे बरेचसे जे आपल्याला छोटे-मोठे प्रश्न पडलेले असतात. तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तर नेहमी काय करा, की तुम्ही टचमध्ये राहा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत इग्नाइट अकॅडमीचा जो आपलं जे ॲप आहे किंवा जे आपलं चॅनेल आहे, तर ते सबस्क्राईब करायला सांगा, की ज्याच्यातून जास्तीत जास्त लोकांना काय होऊ शकेल, फायदा होऊ शकेल. ओके, तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. थँक यू सो मच. योगेश